दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे या मागणीसाठी भव्य सह्यांची मोहीम घेण्यात आली। दिव्यातील वाढती लोकसंख्या पाहता येथील पोलीस संख्या कमी पडत असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिव्याला स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळावे। दिव्यातील विविध प्रकारचे गुन्हे घडले तर FIR साठी मुंब्रा पोलीस ठाण्यात जावे लागते, त्यामुळे पीडितांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटिका सौ ज्योती पाटील यांच्या वतीने भव्य सह्यांची मोहीम दिवा पूर्वेला सरकत्या जिन्याजवळ आयोजित करण्यात आली होती। याला दिव्यातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला। यावेळी माजी आमदार सुभाष भोईर, कल्याण लोकसभा जिल्हा संघटिका वैशाली दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवा शहरात 5 ते 6 लाख लोकवस्ती आहे। त्या मानाने दिवा शहरामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती। नागरिकांच्या मागणीनुसार आज आम्ही सह्यांची मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेला दिवा शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। दिवा शहरात चौकी आहे, परंतु इथे मनुष्यबळ कमी असल्याने इथे तक्रार नोंदवली जात नाही। तक्रार नोंदवण्यासाठी आम्हाला मुंब्रा पोलीस स्टेशनला जावे लागतं। दिवा शहरातून आम्हाला मुंब्र्याला जावं लागतं, त्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जातो। नागरिकांची अडचण आम्ही लक्षात घेऊन ही सह्यांची मोहीम आज घेतली आहे आणि याचं पत्र आम्ही आयुक्ताला देणार आहे। मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिवा शहरामध्ये काही उपक्रमाची घोषणा केली होती। त्याच्यात विविध लोकोपयोगी यांची घोषणा केली। यावेळी असं सांगितलं होतं की दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार, मात्र त्याच्यात अद्याप असं काही घडलेलं नाही। याच्यात कोणतीही कार्यवाही त्यांनी केली नाही। तर आमची दिवा शहराच्या वतीने त्यांना अशी मागणी आहे की दिवा शहरात नागरिकांच्या वतीने दिवा शहरात लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे। ही जी मोहीम आमच्या पक्षातर्फे घेण्यात आलेली आहे, आमच्या दिव्यातल्या सर्व आमचे पदाधिकारी यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे। याचं कारण असं आहे की शहरं वाढत आहेत, आज शहरांमध्ये लोकवस्ती वाढते। तुम्ही इतर गोष्टींबद्दल ज्या वेळेला बोलता त्याला तुमचे म्हणजे जे राज्यकर्ते त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की लोकांची सुरक्षितता तुम्ही कोणाच्या हातात देताय। आज एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी इथली लोक कुठे कंप्लेंट करायला जाणार, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे दिव्यासारख्या वाढत्या शहरामध्ये इतर गोष्टी, सोयीसुविधा यांच्याकडे लक्ष देत असतानाच मला असं वाटतं सरकारने, गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे की इथे एक पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे। पोलीस चौकी नाही तर पोलीस स्टेशन दिव्याचं एक सेपरेट व्हायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे। आज दिव्यातल्या लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून आज राज्यकर्ते बसले आहेत। इथल्या लोकांची फक्त मतं घेण्यासाठी येतील, परंतु दिव्यातल्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोणाला वेळ नाही आहे। त्यामुळे माझ्या सर्व जे काही माझे सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत तिथले, यांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक तुमचं सगळ्यांचं की तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू केला आहे। शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे आणि पहिल्यांदा देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद दिला। चांगलं काम भगवा सप्ताहाच्या माध्यमातून दिव्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे। दिव्याची लोकवस्ती माझ्या अंदाजे 4.5 ते 5 लाख आहे। त्या माध्यमातून लोकांची सुरक्षितता हे महत्त्वाचं काम महाराष्ट्राचे पोलीस करतात, ठाण्याचे कमिशनरेट करत आहेत। मी मनापासून तुझं अभिनंदन करतो। एक चांगला उपक्रम भगवा सप्ताहाच्या माध्यमातून सुरू केला। परंतु पोलीस स्टेशनची मागणी मी जेव्हा या विभागाचं 2014ला आमदार झालो तेव्हा 2017ला पहिली मागणी पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी सुरू केली आणि तत्वता मान्यता त्यावेळेला मिळाली होती RR पाटील साहेब असताना। मी जेव्हा MSc होतो तेव्हा, परंतु 2017ला जेव्हा मागणी केली तत्वता मान्यता दिल्यानंतर पोलीस बळ कमी असल्यामुळे दिव्याच्या पोलीस स्टेशन असेल, काठीचं पोलीस स्टेशन असेल, आणखीन काही पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये मागणी होती। त्याच्यामध्ये दिवा पोलीस स्टेशन आणि काठेही पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे अशा प्रकारचं त्यावेळेला सतत आम्ही पाठपुरावा केला होता।
त्या माध्यमातून दिव्याला त्यावेळेला पोलीस चौकीने आणि पोलीस स्टेशनची अजून पूर्तता झालेली नाही. परंतु मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पोलीस स्टेशन होईल, कारण खार्डी गावाजवळ पोलीस स्टेशनचं आरक्षण जागेचं केलेलं आहे आणि मला वाटतं त्या इमारतीचं बांधकाम सुद्धा करण्याच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका सुविधा भूखंडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे. दिव्याची लोकसंख्या सतत वाढत राहिल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन तर हवेत, परंतु ट्रॅफिकची व्यवस्था सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू झालेली आहे, मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत. त्याकरता या सर्व सुविधा पोलिसांच्या माध्यमातून ट्रॅफिकच्या असेल, पोलिसांचा असेल, सुरक्षा, आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये रेल्वेने प्रवास करतात. आमचे तरुण या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात, नोकरीला जाणारे लोक आहेत, त्यांची सुरक्षता या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि रात्री 1 ते 2-1.5 वाजेपर्यंत, सकाळी सुरूची 4 वाजता होते, 1 ते 2 वाजेपर्यंत ट्रॅफिक सुरू असतं. म्हणून लवकरात लवकर शासनाने आणि ठाणे कमिशनर साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून जी मान्यता तत्वता दिली ती पूर्णता मिळावी अशा प्रकारची मागणी आजच्या सहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बघताच भगव्या शब्दाच्या माध्यमातून करतोय. मला वाटतं लवकरात लवकर त्याला यश येईल अशा प्रकारची दिवेकरांच्या सर्वांच्या प्रयत्नानं त्याला यश येईल अशा प्रकारची मला या ठिकाणी मनापासून प्रामाणिकपणे या ठिकाणी इच्छा वाटते. आणि यासंबंधी आता मी भगवा सप्ताह पोलीस स्टेशन व्हावं यासाठी साक्षीची मोहीम घेतलेली आहे. यासंबंधी कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर गेल्या आजच नाही, तो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. तो लवकरात लवकर सुटावा यासाठी महानगरपालिकेकडे सतत आम्ही पाठपुरावा करत असतो. मी सोमवारी एक बैठक लावलेली आहे यासंबंधी वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून. त्यामध्ये सुद्धा त्या कचरा विल्हेवाट, दुसरा अनेक गंभीर प्रश्न आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत, घाणीचे साम्राज्य, हा तळाव जो अत्यंत घाणेरड्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहे, त्याची सुद्धा निगा देखभाल होणं गरजेचं आहे. म्हणून प्रदूषण नियंत्रणाकडे सुद्धा या संबंधीची मागणी केली जाईल आणि कचरे विल्हेवाट लवकरात लवकर कसं दिवा विभागाचं संपूर्ण दिवा प्रभाग समितीच्या माध्यमातून कसं लवकरात लवकर होईल त्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल.